नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र MCA CET एक्झाममध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयाचे प्रत्येकी 30 प्रश्न आपल्याला विचारतात, म्हणजे 60 मार्कांसाठी ते विचारले जातात आहे. त्यामुळे त्यातले जे PYQ प्रश्न आहे, मागच्या वर्षी विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्यांची प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत, मागचे PYQ प्रश्न. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आपली नवीन बॅच येत्या 9 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे आणि त्याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ॲपवर आपले डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. अ मंथली इन्स्टॉलमेंट of rupees 180 is required to be paid for repayment of an interest-free loan in 40 months. If we decide to pay it in 30 months, how much will be in monthly installment in rupees? तर व्याजमुक्ती कर्जाची परतफेड करण्यासाठी 40 महिन्यात 180 रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. जर तो 30 महिन्यात भरण्याचा निर्णय घेतला तर रुपयामध्ये किती मासिक हप्ता द्यावा लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, चला. हा, तर आपल्याला इथे लोन अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. ओरिजिनल अमाऊंट किती आहे? 180 आहे मंथली इंटू 40, ते होतात 7,200 रुपीज. ठीक आहे, आता नंतर आपल्याला न्यू मंथ कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, मंथली इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू टोटल लोन डिवायडेड बाय न्यू मंथ. टोटल लोन किती आहे? 7,200 डिवायडेड बाय 30. हे बघा, 30 मंथ्स मध्ये करायचं आहे ना, म्हणजे 240 रुपीज. जर का आपण डिसाईड केलं 30 महिन्यामध्ये ते द्यायसाठी, तर आपल्याला प्रत्येकी 240 रुपये द्यावे लागणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केले जाते. चला, समोरचा प्रश्न आहे. इफ द लेंथ and the breadth of a rectangular plot are increased by 50 and 20% respectively, the new area will be how many times the original area? जर एखाद्या आयताकृती भूखंडाची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50% आणि 20% ने वाढवली तर नवीन क्षेत्रफळ मूळ क्षेत्रफळाच्या किती पट असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला लेंथ L घेऊ आणि ब्रीथ B घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपलं ओरिजिनल ओरिजिनल L इंटू B. ठीक आहे, कॅल्क्युलेट नवीन लेंथ L न्यू इज इक्वल टू L प्लस 50% म्हणजे 0.50 L इज इक्वल टू 1.5 L आणि ब्रेथचं पण तसंच B प्लस 0.20 B इज इक्वल टू 1.2 B. ठीक आहे, नंतर आपल्याला नवीन एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ए न्यू इज इक्वल टू L न्यू इंटू B न्यू. ते किती आहे? 1.5L इंटू 1.2B, म्हणजे किती? 1.8 इंटू L इंटू B. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आहे सॉल्व्ह करायचं. त्यानंतर आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो आपण कसं करतो? ए न्यू डिवाइड बाय ए ओरिजिनल. ते किती होतं? 1.8 इंटू L इंटू B, हे नवीन आहे, आणि जुनं किती होतं? L इंटू B. हे कट झालं म्हणजे 1.8. ठीक आहे, आणि आपण फ्रॅक्शन मध्ये ते कसं लिहितो? 1.8 18/10 म्हणजेच 9/5, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? C असणार आहे. त्यामध्ये फ्रॅक्शन व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ओरिजिनल एरिया काढतो आहोत. त्यांचा समोरचा प्रश्न आहे. 7,000 ब्रिक्स 7,000 bricks were purchased for rupees 5,740. The cost of transportation of these bricks to construction site was rupees 805. What was the overall cost per 1,000 bricks? 7,000 विटा 5,640 रुपयांना खरेदी करण्यात आल्या, तर या विटांना बांधकामाच्या ठिकाणी नेण्यासाठी 805 रुपये खर्च आला. तर प्रति 1,000 विटांचा एकूण किती खर्च आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, चला, तर आपल्याला टोटल कॉस्ट काढायची आहे. परचेस प्राइस
प्लस ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, परचेस प्राइस किती आहे 5,740, ट्रान्सपोर्टेशनचा खर्चाला 805, म्हणजे त्याला 6,545 रुपये लागलेले आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला पर कॉस्ट विटांचं सांगायचं आहे. तर किती होत्या विटा, 7,000 विटा होत्या, डिवायडेड बाय 1000 मध्ये पाहू. ठीक आहे, 7,000 ब्रिक्स मध्ये पण आहे ना 7 आला, तर टोटल कॉस्ट डिवाइड बाय ब्रिक्स, टोटल कॉस्ट किती आहे 6,545 डिवाइड बाय किती विटा, 7 विटा, म्हणजे किती येणार रुपीज 935, 935. हे काय प्रत्येक कॉस्ट आलेलं आहे पर 1000 ब्रिक्स मध्ये. द ओव्हरऑल कॉस्ट पर 1000 ब्रिक्स इज रुपीज 935. आणि याला ऍड करायचं होतं टोटल कॉस्ट, आणि मग हे 7,000 आपण कसे काढले, 7,000 ब्रिक्स आपल्याला दिले पण 1000च्या ब्रिक्स मध्ये म्हणताय, म्हणून आपण 7,000 डिवाइड बाय 1000 केले. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, इफ 6 years are subtracted from the present age of Gulzar and remainder is divided by 18, then you get the present age of his grandson Anup. If the Anup is 2 years younger to Mahesh, whose age is 5 years, then what is the present age of Gulzar? जर गुलजारच्या सध्याच्या वयातून 6 वर्ष वजा केली आणि उर्वरित 18ने भागले, तर तुम्हाला त्यांच्या नातू अनुपचे सध्याचे वय मिळेल. जर अनुप हा महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान असेल आणि ज्याचे वय 5 आहे, 5 वर्ष आहे, तर गुलजारचे सध्याचे वय किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे ट्रिकी प्रश्न आहे पण खूप लवकर सॉल्व्ह होईल. ठीक आहे, महेशचे एज किती आहे 5 इयर, अनुप किती आहे 2 इयर यंगर आहे. ठीक आहे, महेश अनुप इज इक्वल टू महेश -2, 5 - 2 म्हणजे अनुप किती आहे 3 वर्ष. ठीक आहे, आता आपल्याला गुलजार काढायचं. गुलजारचं जी घेऊया, जी -6 वर्ष, 6 इयर सबट्रॅक्टेड आहे, डिवाइड बाय 18 इज इक्वल टू 3. आता गुलजारचा आपण सॉल्व्ह करूया. G-6, 3 × 18, G-6 इज इक्वल टू 54. G इज इक्वल टू 54 प्लस 6 म्हणजे गुलजारचं वय किती असणार आहे 60 वर्ष असणार आहे. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर आहे. बघा, इतका मोठा प्रश्न होता पण किती इझिली सॉल्व्ह झाला. हे काय होते, हे प्रॅक्टिसने आपल्याला करता येते. एकंदरीत मोठा प्रश्न पाहून आपण जर का भीती बाळगली तर ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, असं हळूहळू एकंदरीत आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, 4 year ago the ratio of Kimi's age to Madhur age was 4:7. What will be the ratio? 4 वर्षापूर्वी किमीच्या वयाच्या मधुरेच्या वयाशी गुणोत्तर किती होते 4:7. What will the new ratio? न्यू रेशो किती आहे ते आपल्याला विचारलेलं. काहीच नाही करायचं, 4x + 4, 7x + 4. किमीची एज विचारली आहे ना, 4 year ago विचारलं, त्याच्यामुळे प्लस प्लस केलं. 4x + 4 डिवायडेड बाय 7x + 4 इज इक्वल टू 4x + 1 डिवायडेड बाय 7x + 1. म्हणजे 4:7 जे आहे, 4:7 हेच आपलं काय आहे रेशो आहे. ठीक आहे, the simplified ratio 4:7, this means the ratio remains 4:7 because the difference in their age is constant. डिफरन्स जो आहे त्यांचा कॉन्स्टंट असल्यामुळे त्यांच्या एजेसची जी आहे ती अशाच पद्धतीने राहणार आहे. चला, समोर आपल्याला इथे आता हे दिलेलं आहे नंबर सिरीज लॉजिकल रिझनिंगची. चला करून बघा. हे बघा, ही वाढती सिरीज आहे. ठीक आहे, याचं निघतं 4, 5, 20, 25, 77. हे आपण मायनस करतोय. ठीक आहे, 49, 64. ठीक आहे, अशा पद्धतीने आलेलं आहे. 64 हे 8चा स्क्वेअर आहे आणि हे 32 मध्ये 4. ठीक आहे, 45 मध्ये 16, हे 2चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, इथे 41च्या जागी 45 पाहिजे होतं, म्हणजे 36 अधिक प्लस 9, 45. म्हणजे हे 9 हे 3चा आला असतं, 3चा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथे 45. आपलं उत्तर काय असणार आहे ए. इथे मिसिंग म्हणजे चुकीचं टर्म शोधायचं होतं आपल्याला. ओके, इथे आलं की मग बाकी सगळं बरोबर येईल. 20 हे 10चा. ठीक आहे, 5 म्हणजे इथे 45 आले की मग इकडे व्यवस्थित येईल. है ना, 45 + 16, 61. ओके, म्हणजे ही सिरीज 41 आपलं उत्तर असणार आहे, ते इनकरेक्ट आहे.
त्यानंतर परत आपल्याला एक सिरीज दिलेली आहे 6, 12, 48, 100, 384, 768 आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रॉंग टर्म काढायची आहे. 6 दुनी 12, 12 4 48, 48 दुने किती 96, म्हणजे इथे आपल्याला आणि म्हणजे 96 3 हे इंटू 2 ते आणि इंटू 3 हे म्हणजे 2 इंटू 4 इंटू 2 इंटू 4 अशा पद्धतीने ते आलेलं आहे. ठीक आहे. 6 इंटू 2 12, 12 into 4 48, 48 into 2 96, 96 into 4 384, 384 into 2 768 and 768 into 4 3072. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 100 जे चुकीचं आहे. ठीक आहे. चला त्याच्यामध्ये मिसिंग टर्म आहे 154 मध्ये 6चा डिफरन्स आहे इथे 12. ठीक आहे. मग आता इथे 6 into 1, 6 into 2, 6 into 3, 6 into 4 ते करून बघू. 172 मध्ये 6 म्हणजे 18 म्हणजे 190 आहे का ऑप्शन मध्ये? येस. पण 190 नंतर 214 पण आले पाहिजे ना. 190 अधिक 24 214 म्हणजे 190 जे आहे ते आपलं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नंबर सिरीजचे क्वेश्चन्सचे आन्सर काढायचे. आता हे उतरता क्रमाची सिरीज. ठीक आहे. मायनस करून बघा. 500 मायनस 379 म्हणजे 121, 379 330 म्हणजे 49, 330 305 म्हणजे 25. आता हे 11चं आहे, हे 7चं आहे, हे 5चं आहे, म्हणजे एकंदरीत 3 ऑड टर्म येत आहे. ओके. 305 मायनस 9 म्हणजे 296. हे कितीचा होईल मग 3चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि 296 मायनस 4 म्हणजे 292 म्हणजे हा 2चा स्क्वेअर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 296 असणार आहे. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला परत एक सिरीज आहे. इथे आपल्याला रॉंग टर्म शोधायचा आहे. तर 15 गुणिला 1 प्लस 1 16. ठीक आहे. 16 गुणिला 2 प्लस 2 34. ही पण सिरीज खूप फेमस आहे. अशा पद्धतीने भरपूरदा विचारलं जातं. 34 इंटू 3 प्लस 3 105. 105 इंटू 4 प्लस 4 424 अँड 424 इंटू 5 प्लस 5 म्हणजे किती असणार आहे 2125. म्हणजे इथे या जागी 5 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे. ठीक आहे. पण ही सिरीज अशीच कंटिन्यू होत जाते. आपलं उत्तर असणार आहे ई. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे मॅथ्स आणि रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदत मिळेल आणि हे प्रश्न तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगचे जेवढे जास्त सॉल्व्ह कराल तेवढे तुम्हाला जास्त तुमचा अभ्यास होईल. 30 प्रश्न प्रत्येकी विचारणार आहे 2 मार्कांसाठी, म्हणजे 60 मार्क, 60 120 मार्क मॅथ्स आणि रिझनिंगला आहे. त्याची मॉक टेस्ट देत चला आणि त्याचे प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करत चला, PYQ पण आणि असे सुद्धा. तर ते तुम्हाला खूप मदत मिळेल. येत्या 9 फेब्रुवारी पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.